नमस्कार मित्रांनो. Last time we had seen the infectious diseases. Which are they? The first one is tuberculosis, second is jaundice or hepatitis, third is dysentery, fourth is cholera, and the last one is typhoid. We also seen that for each disease, which is the pathogen, which is the mode of infection, which are the symptoms of that disease, and which treatment for prevention and treatment for that diseases. थोडीशी आपण त्याच्या संदर्भामध्ये थोडी रिव्हिजन करू. ते पहिला जो रोग आपण बघितला होता ट्युबरकलोसिस, तो ट्युबरकलोसिस रोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या पॅथोजनमुळे होतो. व्हॉट इज द मोड ऑफ इन्फेक्शन? स्प्लिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट, शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. नंतर सिम्पटम्स आपण त्याचे बघितले होते. क्रोनिक कफ, ब्लडी स्पिटिंग, एमॅसिएशन अँड डिफिकल्ट ब्रिदिंग. व्हॉट इज द प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट? बीसीजी व्हॅक्सिन, आयसोलेशन ऑफ पेशंट अँड रेग्युलर मेडिसिन लाईक डीओटी, असं आपण त्या ट्युबरकलोसिस बद्दल बघितलं होतं. दुसरा जो रोग आपण बघितला होता तो हॅपेटिटिस म्हणजे जॉइंटिस म्हणजे कावीड. विच आर द पॅथोजन? विच इज हॅपेटिटिस व्हायरस ए बी सी डी ई. हा विषाणूमुळे हा हॅपेटिटिस किंवा जॉइंटिस किंवा कावीळ होतो. विच आर द मोड ऑफ इन्फेक्शन? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन, असं आपण मोड ऑफ इन्फेक्शन बघितलं होतं. त्याचे सिम्पटम्स काय काय बघितले होते? तर ॲनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल विकनेस, न्यूसॉ, ओमेटिंग आणि ग्रे स्टूल हे त्याचे लक्षण आपण बघितले होते. प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, असे प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट आपण त्याची बघितली होती. तिसरा जो रोग आपण बघितला होता तो बघितला होता डिसेंट्री म्हणजे डायरिया म्हणजे अतिसार म्हणजे हगवण. तर अशा प्रकारचा तिसरा रोग आपण बघितला होता. त्याचा पॅथोजन म्हणजे कोण? तर बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिली, एंटामिबा, हिस्टोलिटिका हे जे जीवाणू आणि विषाणू आहेत, या जीवाणू आणि विषाणूंमुळे हा डिसेंट्री अतिसार हा रोग होतो. What is the mode of infection? Contaminated food and water is the mode of infection. Which are the symptoms? Watery stool आणि pains in abdomen. अशा दोन सिम्पटम्स आपण त्याचे बघितले होते. प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट मध्ये बघितलं होतं ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, नंतर प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड आणि ORS कन्झम्पशन हे त्याचं प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट आपण बघितली होती. चौथा रोग आपण बघितला होता कॉलरा म्हणजे पटकी. त्याचा व्हिब्रिओ कॉलरी हा जीवाणू त्या ठिकाणी कारक ठरतो. सिम्पटम्स आपण त्याचे बघितले होते कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. मोड ऑफ इन्फेक्शन बघितलं होतं कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्पटम्स आपण त्याचे बघितले होते वॉमिटिंग, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स. प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट मध्ये बघितलं होतं फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर आणि व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. अशा प्रकारचं कॉलरा म्हणजे पटकी या रोगाबद्दल आपण 4 मुद्दे बघितले होते. आणि शेवटचा जो रोग बघितला होता टायफॉइड म्हणजे विषम ज्वर. त्याचा जो पॅथोजन म्हणजे जीवाणू येतो आहे साल्मोनेला टायफी. हा विषाणूमुळे हा जीवाणूमुळे बॅक्टेरिया जीवाणूमुळे हा रोग होतो. मोड ऑफ इन्फेक्शन इज कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्पटम्स त्याचे बघितले होते ॲनोरेक्झिया, हेडेक, रॅश ऑन ॲब्डोमेन, डिसेंट्री आणि फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहीट. आणि त्याचं प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट बघितले होते ड्रिंकिंग क्लीन वॉटर, व्हॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, सांडपाण्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे. याच्यामध्ये आपण त्या अशा पद्धतीने आपण हे 5 संसर्गजन्य रोग इन्फेक्शियस डिसीजेस बघितले. ट्युबरकलोसिस, हॅपेटिटिस, डिसेंट्री, डायरिया, डिसेंट्री आणि आपण बघितला होता कॉलरा आणि शेवटचा बघितला होता विषम ज्वर म्हणजे टायफॉइड. आज आपण बघणार आहोत सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. आताच्या दिवसामध्ये काही महत्त्वाचे जे डिसीज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आत्ता आपण कोरोना पाहतोय, त्याच्याबद्दलचा आपला एवढा अभ्यास झालेला आहे आता. तर काही जुने रोग बघू आपण की जे सध्याच्या परिस्थितीमध्ये पण आता ते आहेत पण 2-3 वर्षापूर्वी आलेले आहेत किंवा 5-10 वर्षापूर्वी आलेले आहेत. तर त्याच्यातला पहिला जो आहे तो आहे डेंग्यू. नाव ऐकलं असेल तुम्ही. द फर्स्ट डिसीज which is important for present day is dengue.
So mosquitoes lay the eggs in water lagged places. मस्किटोज म्हणजे डास. ले द एग्ज, ले म्हणजे घालणे, एग्ज म्हणजे अंडी, इन वॉटर लॅग्ड प्लेसेस. वॉटर लॅग्ड प्लेसेस डबक्यामध्ये, पाणी साठलेल्या ठिकाणी. सो देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, आणि त्या ठिकाणी ते अंडी घालतात आणि मोठ्या प्रमाणावर त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढत असते. डिफरंट स्पेसीज ऑफ मस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या ज्या जाती आहेत मस्किटोजच्या, ते वेगवेगळे रोग त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतात. बघा, मस्किटोज ले एग्ज इन वॉटर लॅग्ड प्लेसेस. जिथं पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्यामध्ये या मस्किटो डास त्या ठिकाणी अंडी घालतात. सो देअर पॉप्युलेशन त्या ठिकाणी इन्क्रीजेस, त्यांचं लोकसंख्या त्या ठिकाणी वाढते. बघा, आपण पण बघितलं असेल की एखादं डबकं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे डास त्या ठिकाणी, मादी डास बसलेले असतात आणि त्या ठिकाणी ते अंडी घालतात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांची संख्या ते वाढवत असतात. डिफरंट स्पेसीज, स्पेसीज म्हणजे जाती, डिफरंट स्पेसीज ऑफ मस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. या डासांच्या वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या डिफरंट प्रकारचे रोग, डिफरंट डिसीजेस ते पसरवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यातला पहिला आपण बघू डेंग्यू. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. एडिस इजिप्ती, AEGYPTI, एडिस इजिप्ती. असं या डासाचं नाव आहे, एडिस इजिप्ती. This disease is caused by DEN14 virus belonging to the type Flavivirus. Flavivirus virus है, virus है Flavivirus. या विषाणूमुळे हा डेंग्यू हा रोग हा होतो. बघा, प्रश्न कसे विचारले जातील परीक्षेमध्ये किंवा आपल्याला डेंग्यू बद्दल काय माहिती असलं पाहिजे. तर डेंग्यू इज द डिसीज कॉज्ड बाय मस्किटो. डासांमुळे होणारा हा रोग आहे. काय करतात डास? द मस्किटोज ले एग्ज इन वॉटर लॅग्ड प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन इज इन्क्रीजेस अँड डिफरंट स्पेसीज ऑफ मस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे डास हे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज हे त्या ठिकाणी निर्माण करत असतात. त्याच्यातला पहिला डिसीज जो आहे डेंग्यू नावाचा, तो सो दिस डेंग्यू इज कॉज्ड बाय द एडिस इजिप्ती इज द नेम ऑफ द मस्किटो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय DEN14. दिस इज द नेम ऑफ द व्हायरस अँड द टाइप इज फ्लेविवायरस. द टाइप इज फ्लेविवायरस. अशा प्रकारे हा जो डेंग्यू आहे, हा डेंग्यू या ठिकाणी माणसाला होत असतो, मनुष्य प्राण्यांना होत असतं. विच आर द सिम्पटम्स ऑफ दिस डेंग्यू? सिम्पटम्स, लक्षणं कोणती आहेत या डेंग्यूची? तर पहिलं लक्षण आहे ॲक्यूट फीवर, तीव्रता, अँड हेडेक. विच आर द सिम्पटम्स ऑफ डेंग्यू? द फर्स्ट इज ॲक्यूट फीवर, तीव्रता, खूप ताप येतो डेंग्यूमध्ये. नंतर हॅडॅक, डोकेदुखी, डोकं खूप दुखतं. ओमिटिंग, उलट्या होतात. पेन इन आय सॉकेट, डोळ्यांच्या खोबणीत दुखतं. दिस इज सिम्पटम्स ऑफ दिस डेंग्यू. आणि तिसरं डिक्रीज इन प्लेटलेट काउंट. डिक्रीज म्हणजे कमी होणे, प्लेटलेट म्हणजे पेशी, रक्तातील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होणे. डिक्रीज इन प्लेटलेट काउंट, प्लेटलेट्स कमी होतात. बघा, आपण ऐकला आहे शब्द की ॲडमिट केलं बा मोठ्या हॉस्पिटलमध्ये, काय झालं तर प्लेटलेट कमी झाल्या त्या माणसाच्या. तर अशा पद्धतीने या डेंग्यूमध्ये हे आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात. काय काय सिम्पटम्स दिसून येतात? ॲक्यूट फीवर, तीव्र ताप असतो, डोके दुखते, हेडेक, नंतर ओमिटिंग, उलट्या होतात. पेन इन आय सॉकेट, हे जे डोळ्यांची खोबण असते, ही खोबणमध्ये वेदना होतात, दुखतात. आणि डिक्रीज इन प्लेटलेट काउंट, रक्तातील बिंबिका यांचं प्रमाण कमी होतं. तर अशा पद्धतीचे सिम्पटम्स
या डेंग्यूमध्ये आढळून येतात. ड्यू टू दिस इंटरनल हॅमरेज इज हॅपन, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. अशा ज्या काही घटना घडल्या, प्लेटलेट्स कमी झाल्या, तर आपल्या शरीरातलं जे इंटरनल बॉडी आहे त्या इंटरनल बॉडीमध्ये रक्तस्राव होतो. हॅमरेज, इंटरनल हॅमरेज इज देअर. तर अशा पद्धतीने हा जो डेंग्यू आहे, हा डेंग्यू एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. तर त्याचा जो विषाणू आहे DEN14 व्हायरस, फ्लेव्ही व्हायरस या नावाने तो होतो. त्याचे सिम्पटम्स आपण बघितले. जे मस्किटोज आहेत ते lay eggs in waterlogged places and so their population is increases there and different species of mosquitoes spread different diseases. डेंग्यू हा जो रोग आहे हा तसा घातकच आहे, पण त्याच्यावर सुद्धा आजकाल औषधी ही निर्माण झालेली आहे. पुढचा जो रोग आपण बघणार आहोत तो आहे स्वाईन फ्लू. बघा, तुम्ही नाव ऐकलं असेल. जेव्हा करोना आला आपल्या देशामध्ये त्यावेळेला स्वाईन फ्लू पण मागे येऊन गेलेला होता, पण आपल्या देशात त्याचं प्रमाण कमी होतं, पण बाहेरच्या देशांमध्ये त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात, थंड प्रदेशामध्ये हा स्वाईन फ्लू मोठ्या याच्याने झालेला होता. म्हणून आपण बघत आहोत सम इम्पॉर्टंट डिसीजेस प्रेझेंट इन डेज. त्याच्यामध्ये पहिला बघितला आपण डेंग्यू, दुसरा जो बघणार आहोत तो आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू, स्वाईन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, स्वाईन म्हणजे डुक्कर. स्वाईन फ्लू, रिझन्स ऑफ इन्फेक्शन. रिझन्स ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्शनची कारणं कोणती? बघा, लक्ष द्या. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. पिग्स म्हणजे डुक्कर, ह्युमन्स म्हणजे माणूस. तर या स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन हे संसर्गातून होतं. कोणाच्या संसर्गातून? तर डुक्कर आणि माणूस यांच्या प्राण्यांद्वारे तसेच माणसांद्वारे हा रोग होतो, स्वाईन फ्लू. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सॅलिवा. बघा, जसा कोरोना आहे तसा स्वाईन फ्लू पण होता. कोरोनाचा जो रोग आहे तो कशामुळे होतो? आपण नाकाला मास्क लावतोय, तोंडाला मास्क लावतोय. का लावतोय? तर कोरोना जो विषाणू आहे तो एखादा माणूस शिंकला, थुंकला, तो त्याच्या संपर्कात आला दुसरा माणूस, त्याला हा रोग होतो. तशा पद्धतीने हा स्वाईन फ्लू सुद्धा, व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन्स ऑफ नोज, नाक, थ्रोट म्हणजे घसा, आणि सॅलिवा, सॅलिवा म्हणजे घशातील श्राव च्या माध्यमातून हा जो स्वाईन फ्लूचा व्हायरस हा स्प्रेड होतो. थुंकीतून होतो, त्याचप्रमाणे नाकातील व घशातील स्रावाच्या माध्यमातून हा स्वाईन फ्लू हा रोग होत असतो. बघा, स्वाईन फ्लू हा रोग कशामुळे होतो? तर इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन हे डुक्कर आणि माणूस यांच्या संपर्कात जर आपण आलो तर आपल्याला हा रोग होत असतो. तर जनरली व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू, याचे जे विषाणू असतात स्वाईन फ्लूचे ते कशाने स्प्रेड होतात? तर जेव्हा आपण एकमेकाशी संपर्कात येतो आणि संपर्कात आल्यानंतर सिक्रेशन्स ऑफ नोज, नाकातून जेव्हा काही आपण शिंकलो समजा, किंवा थ्रोट, घसा, आणि सॅलिवा म्हणजे लाळ यांच्या माध्यमातून हा रोग हा होत असतो. अशा पद्धतीने हा स्वाईन फ्लू, सम डिसीजेस स्प्रेड आर प्रेझेंट इन द डेज. त्याच्यामध्ये पहिला आपण बघितला डेंग्यू आणि दुसरा बघितला आपण स्वाईन फ्लू. तर अशा पद्धतीने आपण मागच्या तासाला जे काही 5 इन्फेक्शस डिसीजेस बघितले होते त्याच्यामध्ये हे 2 ॲड आपण केले. त्याच्यामध्ये डेंग्यू आणि दुसरा स्वाईन फ्लू. तर बोथ आर ऑल्सो इन्फेक्शस डिसीजेस. हे सुद्धा संसर्गानेच होणारे रोग त्या ठिकाणी आहेत. तर बाकीचं आपण पुढच्या तासाला बघू.